धावसंख्या 12 या आकड्यावर 12 लॉस ऑफ 0 विकेट आणि 12 धावा आल्यात कपिलच्या या बॅट मधून 3 चेंडू फेस केले म्हणजे 400 ची सरासरी स्ट्राइक रेट असेल ॲज अ बॅटिंग स्ट्राइक रेट आपण पाहू शकाल कपिल याचा पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट सातत्याने तोच एंड आहे गोलंदाजीचा व्हेरिएशन करावं लागेल स्विंग करावं लागेल काहीतरी वेगळं करावं लागेल निशांत याला आता मात्र स्क्वेअर कटचा लाजवाब स्ट्रोक चौथा चौकार कपिल भोईर याच्या बॅट मधून बॅक टू बॅक चौथा चौकार व्हॉट अ बॅटिंग मी म्हणेन काय कलात्मक अशी फलंदाजी आहे धावसंख्या 16 या आकड्यावर 16 लॉस ऑफ 0 विकेट आणि कपिल खेळतोय 16 या धावसंख्येवर पुन्हा एकदा निशांत अजूनही आपण पाहताय राईट आर्म राऊंड विकेटचा मारा आहे बघूया अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी पाचवा लगातार 5वा चौकार हो काय बॅटिंग परफॉर्मन्स आहे मिस्टर कपिल भोईर याची कला आणि मी म्हणेन 360 असे फटके आपल्याला पाहायला मिळतात पहिला फटका डीप मिड विकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये दुसरा चौकार मिड विकेट मध्ये तिसरा चौकार पुन्हा एकदा मिड विकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये चौथा चौकार एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये आणि 5वा चौकार लॉंग लेग मध्ये सुरेख फलंदाजी धावसंख्या 20 या आकड्यावर 20 लॉस ऑफ 0 विकेट निशांत याच्या या गोलंदाजीचे मी म्हणेन चिथडे उडवलेले आहेत बघूया पुन्हा एकदा निशांत गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहू शकाल पहिल्या षटकातील अंतिम चेंडू हाताळेल 6वा फटका फसलाय संधी आहे संधी आणि प्रयत्न होता हर्षल याचा प्रयत्न होता तोपर्यंत 3 धावा कंप्लीट हो काय बॅटिंग परफॉर्मन्स केलाय आता टाळ्यांचा प्रतिसाद गावामध्ये जात असेल भोईर कुटुंबाचा खूप चांगला जल्लोष केला जातोय आणि धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 या आकड्यावर आणि कपिल वैयक्तिक 6 चेंडू फेस केल्यानंतर 23 धावा काय बॅटिंग केली अमित कपिल यानं सुरेख दर्जा आपल्या नावाची छाप सोडलेली आहे मी म्हणेन या पहिल्या षटकामध्ये धैर्य भोईर याच्याकडून कॅश पारितोषिक 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धैर्य सुबोध भोईर माफ करा त्याच्या वडिलांच्या खिशातून आलेत पैसे पण नाव त्याचं आलेलं आहे अजून वेळ आहे 4-5 वर्षे त्याच्यानंतर तू कमावता होशील एन्जॉयमेंट आहे आणि खऱ्या अर्थाने पाठबल आहे 500 रुपयाचा कारण आज आहे जागरणचा दिवस दस आहे आज जत्रा आहे उद्या आणि आज जागरण आणि आज आहे रविवार खंडोबाचा दिवस कपिल भोईर याच्या बॅटचा फ्लो आपण पाहिला शेवटच्या चेंडूवर 3 धावा धावून काढल्या म्हणजे स्ट्राइक रोटेट केलेले आहे पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला कपिल गोलंदाज बघूया कैलासकडे एक चांगली गुणवत्ता आहे कॅप्टन आहे लीडर आहे आणि जर आत्मविश्वास हवा असेल तर आत्मविश्वास कसा मिळेल विकेट मिळवावी लागेल पहिला बॉल ओहो अप्पर कटचा फटका संधी होती ओहो पुढे आला बॉलच्या आणि ही संधी ही विकेट ज्याचा मी उल्लेख केला होता पहिल्या चेंडूवर विकेटची संधी गमावली नयन यानं आणि अजून एक चौकार धावसंख्या 27 कपिल 27 बघूया कैलास ऑन टू द गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आगामी चेंडू खेळेल कपिल तर मात्र अजून स्क्वेअर कटचा फटका चांगले प्रयत्न आहेत तोपर्यंत 2 धावा धावून काढतोय सुरेख फलंदाजी चांगली रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या 29 या आकड्यावर आणि 29 नॉट आउट कपिल भोईर खेळतोय अजूनही मात्र कुटुंबाला विश्वास मोटिवेशन द्यावं लागेल एखादी विकेट कैलासला मिळवावी लागेल चांगले चेंडू डिलिव्हर करावे लागतील बघूया कशा प्रकारची गोलंदाजी असेल राईट आर्म राऊंड विकेटचा मारा जोएलचा एंड आहे आगामी चेंडू तयार ओहो चेंडू हवे मध्ये होता संधी होती कव्हर पॉइंट रिजन मध्ये स्क्वेअर कटच्या फटक्यावर झेलची संधी झेल सुटला
गतिमानतेने गेला त्या शॉर्ट कव्हर पॉइंट रिजन मध्ये आणि नितीन आहे तिकडे आणि झेल सोडतोय. दुसरी संधी असेल. डॉट बॉल. कैलास याची चांगली गोलंदाजी. आता मात्र आपण पाहताय आणि हा फ्लॅट हिट. हो हो व्हाट अ फ्लो. मॅक्सिमम 6 रनों के लिए. इट्स अ 6 रन. धावसंख्या स्कोर कार्डवर 33. 35 या आकड्यावर 35. या आकड्यावर गणेश कडू याने या पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये अर्धशतक झलकावलं. आता त्याच दिशेने वाटचाल दिसते मला मिस्टर कपिल याची. 53 धावांची केली नॉट आउट साकार केली होती. कपिल याच्या बॅटचा फ्लो आपण पाहिला. तब्बल 5 चौकार 1 षटकार. कपिल भोईर याचा हा 5 चौकार 6 चौकार तब्बल आणि 1 षटकार. सुरेख चौफेर 360 फलंदाजी आणि स्ट्रॉंग झोन आहे ऑफ साइडच्या दिशेने. पुन्हा एकदा शफल झाल्यानंतर चेंडू हवामध्ये आहे. मिस टाइम स्ट्रोक. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. यस या 2 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या 37 या आकड्यावर 37. सुरेख फलंदाजी कपिल याची. पुन्हा एकदा कपिल स्ट्राइक एंडला बघूया. कैलास. हो हो आता मात्र टप्पा पडला. अतिशय चांगला टप्पा. त्या खेळपट्टीवर आपण पाहू शकाल एक चांगला स्पॉट आणि डॉट बॉल. प्रतीक तांडे गुड्यात. प्रतीक हरदेव या. राजेश मात्रे आगामी चेंडू पहिला बॉल डॉट बॉल. याच्या पुढचं विवरण करेल अमित कडू. कोण आहे? चांगला फटका रुपेशाच्या बॅट मधून कपिल याची खेळली. वारा चेंडू मागेल नॉन स्ट्रायकर राहून उभा राहून पाहिल्यानंतर जसा स्ट्रायकर येतोय पहिला चेंडू निर्धाव केल्यानंतर दुसरा चेंडू 4 धावा राजेशाच्या गोलंदाजी आणि 4 धावांनी धावसंख्या वाढ होते. धावसंख्या पोहोचते 4च्या मदतीने 41. चांगली फलंदाजी कपिल याची म्हणता येईल. पूर्णपणे हवी झाला गोलंदाजांवर. चौका षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. त्याच्याच पावलावर पाऊल टाकून फलंदाजी करताना रुपेशाला पाहू शकता. मागील चेंडूवर उत्तुंग चौकार पाहायला मिळाला. पुढील चेंडू लो फुटतो चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेषा पार. लगातारचा दुसरा चौकार इथे पाहायला मिळतोय आणि डगआउट मध्ये जल्लोष पाहायला मिळतोय भोईर कुटुंबियाच्या. आणि हा 4 धावांनी धावसंख्या 45. काय फलंदाजी करतो रुपेश. कपिल याची फलंदाजी पाहून जसा स्ट्रायकर येतो पहिला चेंडू निर्धाव केल्यानंतर 2 चौकार पाहायला मिळाले रुपेशाच्या बॅट मधून. कपिल याच्या पावलावर पाऊल टाकून बॉलिंग फलंदाजी करताना पुन्हा एकदा खेळून काढले चेंडू सीमारेषा लगत क्षेत्ररक्षक ओमकार चेंडू उचलतोय फेकतोय. तोपर्यंत दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावसंख्या सहजरित्या पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली. धावसंख्येद्वारे धावसंख्या 47 वर. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हाणामारीच्या षटकातील शेवटचा अंतिम निर्वाणीचं षटक त्याचे 2 चेंडू शिल्लक. खूपच मागे फेकलेला चेंडू
पूर्णपणे बॅकफुटवर गेला, पूर्णपणे स्वतःला उभं लावलं आणि चेंडूवर प्रहार केला आणि चेंडू गेला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी धावसंख्या 50 क्रॉस करते, अर्धशतक क्रॉस करतोय, धावसंख्या 51 वर. बघूया शेवटचा चेंडू, टार्गेट सेट करणारा चेंडू, किती धावसंख्या जमवतोय रुपेश. जो जैसा चालले त्याची वंदावी पावली असं इथं काही पाहायला मिळालं. रुपेश कपिल याची फलंदाजी पाहून स्वतःही त्याच प्रकारे फलंदाजी करताना पुन्हा एकदा लो फुटो चेंडू खेळून काला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि हा चौकार, चौथा चौकार पाहायला मिळाला रुपेशच्या बॅट मधून. आणि या 4च्या मदतीने प्रथम फलंदाजी करताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक बळी न बाद होता 55 धावसंख्या जमवल्या आणि 56 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हात्रे कुटुंबियांसमोर. काय फलंदाजी पाहायला मिळाली दोन्ही सलामीवीर. आणि हे फलंदाज चौकारांसाठीच ओळखले जातात आणि त्याच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली. कपिल याच्या बॅट मधून तब्बल 5 चौकार, 1 षटकार पाहायला मिळाला. आणि सुमित संजीव भोईर यांच्याकडून रुपेशसाठी 500 रुपये आलेले आहेत. आणि दोन्ही फलंदाजांना प्रोत्साहन देणारे हे पारितोषिक कपिल आणि रुपेश यांच्यासाठी दोघांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक येथे जमा झालेलं आहे. मॅच संपल्यानंतर आपण येऊन घेऊन जायचं आहे. चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळाली दोन्ही सलामीवीर रुपेश आणि कपिल याच्याकडून. 18 चेंडू 55 धावा आणि 56 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हात्रे कुटुंबियांसमोर. बघूया म्हात्रे कुटुंबियांकडून सलामीची जोडी कोण येते. चेंडू चला याच्यानंतर होणारा सामना टांडेल विरुद्ध टांडेल. योगेश टांडेल आणि शेखर टांडेल यांचं कुटुंबीय. तर टांडेल रोनक टांडेल उपस्थित आहेत. योगेश टांडेल आपण उपस्थित दाखवायचे आहे. मिथलेश टांडेल या, कर्णधार छोटे मिथलेश टांडेल नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि कर्णधार योगेश टांडेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या रुपेश. अजूनही 4 सामने आहेत आपल्याला खेळायचे आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 12 चेंडू मध्ये तब्बल 37 धावसंख्या कुठून काढल्या त्या कपिल याने आणि 6 चेंडू मध्ये तब्बल 18 धावसंख्या कुठून काढल्या त्या रुपेश याने. चला कर्णधार पाठवा मिथिलेश. योगेश टांडेल इथं उपस्थित झालेत. सलामीची जोडी आपण पाहू शकता. स्ट्रायकर राजेश म्हात्रे, नॉन स्ट्रायकर हर्षल म्हात्रे. आणि पहिलं षटक घेऊन मागच्या सामन्यातील उत्कृष्ट गोलंदाज एक लेजंड खेळाडू सोबत काका. पहिला चेंडू एक डावकरी हाताचा गोलंदाज असल्या कारणाने नॅचरल स्विंग दैवी देणगी लाभलेले एक गोलंदाज आणि नेहमीच उजव्या हाताच्या फलंदाजासमोर नेहमीच वरचढ ठरताना पाहायला मिळतं. तेच मागच्या सामन्यात पाहायला मिळाले. आणि इथेही पहिल्या चेंडूवर राजेश सारख्या फलंदाजाला शांत ठेवण्यात यश आले. फक्त 1 धाव शॉर्ट टर्मच्या दिशेने चांगले क्षेत्ररक्षण दीपक भोईर यांच्याकडून. पुढील चेंडू स्विचिंग करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आतली कडा घेतली आणि शॉर्ट टर्मच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू जातो सीमारेषा पार.
स्वतःच खातं 4ने खोललं, संघाला पोचवलंय 5 वर. 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला हा संघ. चला पुढील चेंडू, चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळाली. आणि हा निर्धाव चेंडू. काय झालेलं आहे? एसट्यानं लागलेला आहे का चेंडू? इथं नाणेफेक होत आहे. टांडेल विरुद्ध टांडेल. योगेश टांडेल, मिचेल स्टार्क, मिथेलेस, थर्ड अंपायर. बोल्ड झालेला आहे. बोल्ड आहे, बोल्ड आहे. हर्षल बोल्ड झालेले, बेल्सला लागलेला चेंडू. आणि पहिला गरी बाद होतोय. हर्षल मात्रे काय बोलून गोलंदाजी करतायत सुबोध काका. पहिला चेंडू एक, त्याच्यानंतर बॅटची कडा घेऊन चौकार गेला होता, त्याच्यानंतर पुढल्या चेंडूवर क्लीन बोल्ड केलं हर्षल याला. दर्जेदार फलंदाजी गोलंदाजी इथे पाहायला मिळतंय. एक अनुभवी खेळाडू आपला अनुभव पूर्णपणे पणाला लावताना आपल्या कुटुंबासाठी. आणि हर्षल याची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज येतोय ओमकार. एक डावखुरी आताचा फलंदाज. आता बघूया डावखुरी आताच्या गोलंदाजी समोर डावखुरी आताचा फलंदाज नेहमी धावी होतो, पण बघूया कशा प्रकारे रणनीती आखतायत सुबोध काका आणि कशा प्रकारे गोलंदाजी करतात. एक डावखुरी आताच्या फलंदाजासमोर 3 चेंडू मध्ये 5 धावसंख्या जमवण्यात यश आले. ते मात्र संघाला पुढील चेंडू, पहिला चेंडू फेस करेल ओमकार. हळद केलं काढलेला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील तिथं फक्त क्षेत्र प्रेक्षक बनून पाहत राहिला आणि चेंडू गेला डोक्याच्या वरून 6 धावांसाठी. मी म्हटलं डावखुरी आताचा फलंदाज डावखुरी आताच्या गोलंदाज समोर नेहमीच वरचढ ठरतो, ते जिथं पाहायला मिळालं. जसा स्ट्राईकवर आला नवीन फलंदाज ओमकार, पहिल्या चेंडू उत्तुंग षटकार पाहायला मिळाला काऊ कॉर्नरच्या दिशेने. काय फटकेबाजी, चांगला फटका पाहायला मिळाला ओमकार याच्या बॅट मधून 6 धावांसाठी. धावसंख्येला आता आकार येतो, धावसंख्या पोहोचते 11 वर. आता 2 चेंडू आपल्या इनिंग मधील फेकेल. पुन्हा एकदा हळद केलेला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक रुपेश कुठलीही चुकी करणार नाही आणि हा दुसरा गडी बाद करण्यात यश येतोय. चौकार खाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार खाल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर क्लीन बोर्ड केलं होतं हर्षलला. चौथ्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर 5व्या चेंडूवर ओमकार याला परतीचा रस्ता दाखवला. काय गोलंदाजी करतायत, काय अनुभव. लेजंड खिलाडी पूर्णपणे आपला अनुभव पूर्णपणे पणाला लावताना आपल्या कुटुंबासाठी इथं गोलंदाजी मध्ये. आणि नवीन फलंदाज पुन्हा एकदा लेजंड ऑफ करावे क्रिकेट मिस्टर मनोज म्हात्रे. शेवटचा चेंडू फेस करतील नवीन फलंदाज लेजंड क्रिकेट करावे क्रिकेटचे लेजंड मनोज म्हात्रे. 5 चेंडू 11 धावा.
आतापर्यंत जमवल्या त्या फलंदाजी करणाऱ्या संघाने शेवटचा चेंडू फेस करते पंचांकडून गाड घेताना म्हणून मात्र शेवटचा चेंडू फेस करते लेजंड वर्सेस लेजंड अशी ही जुगलबंदी आणि हवेत केलेला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक येथील भोईर क्षेत्ररक्षण करताना एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण आणि 2 धावांनी धावसंख्या प्रथम फलंदाजी पहिल्या षटकानंतर 56 धावांचा पाठलाग करताना 2 बाद 13 आता विजयासाठी 12 चेंडू 43 धावा म्हणजे प्रति षटकामागे 21.50 ची सरासरी. नवीन गोलंदाज रुपेश आणि हा सूचित करण्याचा फक्त हुलस्कावडी दिली होती आणि चेंडू बाईकच्या स्वरूपात 4 धावसंख्या मिळतील. तर चेंडूची मागणी करताना फलंदाज पण टान्स चेंज केलं होतं त्या कारणाने हा लिगल डिलिव्हरी आणि बाईकच्या स्वरूपात 4 धावसंख्या मिळाल्या त्या फलंदाजी करणाऱ्या संघाला. पुन्हा एकदा पुढील चेंडू रुपेशाचा आवेत खेळून काढलाय चांगला फटका आणि हा दणदणीत षटकार पाहायला मिळाला राजेशाच्या बॅट मधून. धावसंख्येला आता आकार येतोय धावसंख्या पोहोचते 23 वर. आता विजयासाठी 10 चेंडू 33 धावा 10 चेंडू 33 धावा. जोपर्यंत राजेश क्रीजवर साबूत आहे तोपर्यंत पूर्णपणे आशा उंचावलेल्या असते त्या म्हात्रे कुटुंबीय संघाच्या. पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगला कमबॅक इथे परफेक्ट यॉर्कर बुंदा मराठी भाषेमध्ये म्हटलं तर परफेक्ट यॉर्कर इथे पाहायला मिळाला. कमबॅक केलं रुपेशाने चौकार षटकारानंतर परफेक्ट यॉर्कर. कुठले प्रतिउत्तर फलंदाजाकडे राजेशाच्याकडे नव्हतं. निर्धाव चेंडू निघाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा खूपच मागे टाकलेला चेंडू हाव लालच दाखवलं तर राजेशाला त्याच लालचला बली पडलाय. पूर्णपणे प्रहार जोरदार फटका मारण्याच्या नादात बॅट आधी फिरते आणि चेंडू यष्टी रक्षकाच्या मगर मिठीत निर्धाव चेंडूची सांगता होते इथे. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू आवेत खेळून काढले पण आता क्षेत्ररक्षक चेंडू खाली मला वाटतं चुकी करणार नाही निलेश भोईर आणि चांगला झेल तिथे पाहायला मिळाला निलेश याच्याकडून आणि राजेश याची खेळी समाप्त. आता बॅकफुटवर गेलेला दिसतोय मात्र संघ पण अजूनही निशांत साबूत क्रीज अजूनही राजेशाच्या जागे पण कोणाशी नवीन फलंदाज येतोय निशांत. धावसंख्या स्थगित धावसंख्या 23. अजूनही विजयासाठी 7 चेंडू 33 धावा. 7 चेंडू 33 धावा म्हणजे हा चेंडू महत्वाचा एक मोठा फटका जर येतोय तर कमबॅक करू शकतो. 7 चेंडू 33 धावा. पहिला चेंडू हवेत खेळून काढला चेंडू खाली क्षेत्ररक्षक बोध काका झेल तर सोडला पण चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. शरीराने चेंडू अडवला. निर्धाव चेंडू धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न तिथं मनोज काका यांच्याकडून दर्शवला गेला नाही. आता शेवटच्या 6 चेंडूसाठी स्वतःकडे स्ट्राईक ठेवतात. विजयासाठी 6 चेंडू 33 धावा 5 षटकार आणि 1-3 चौकार अशा धावसंख्येची आवश्यकता विजयासाठी मात्र कुटुंबियाला.
नवीन गोलंदाज फिरकी गोलंदाज निलेश भोईर. सुरुवातीचे दिवस पाहिले तर करावे संघाचं प्रतिनिधित्व या खेळाडूने केलं होतं, पण काही कारणास्तव क्रिकेट पासून दूर राहिला. पण आज आपल्या कुटुंबासाठी खेळताना पाहायला मिळतं खूप वर्षानंतर. आणि पहिला चेंडू निर्धाव काढतोय आता विजयासाठी. 5 चेंडू 33 धावा. जरी 5 षटकार जरी लागले तरी विजय मिळू शकणार नाही. गोलंदाजाच्या एका चुकीवर अवलंबून राहावं लागेल ते फलंदाजी करणाऱ्या मात्र संघाला. लो फुट चेंडू फक्त दिशा दिले तिथं क्षेत्ररक्षक केतन गफलत करतोय, पण कुठली धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथं दर्शवला गेला आणि आत्ता विजयासाठी 4 चेंडू 32 धावा. लो फुटो चेंडू हवेत चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुबोध काका पुन्हा एकदा झेल जमीनला दान करतायत. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा चांगला चेंडू निर्धाव बाद आणि बाद होतोय. एलबी लेग बिफोर च्या स्वरूपात खिलाडी बाद होतोय निशांत आणि पहिला बली मिळतोय निलेश याला. आता विजयासाठी 2 चेंडू. आणि नितीन याला सुवर्ण संधी. जर षटकार मारतोय तर गोविंदा भोईर यांच्याकडून 2000 रुपयाचं तब्बल पारितोषिक देण्यात येईल. चला आणि चौकार मारली तर 1000, म्हणजे षटकार मारले तर 2000 आणि चौकार मारली तर 1000 लागली आणि बाद होतोय. बाद होतोय. जागरण सुटलं असतं. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी फलंदाज नितीनला परत चान्स द्या. 1000 रुपये भेटले तर जागरण सुटेल. कोण आहे यांचा भाऊच नाही. यांचा भाऊच नाही, दुसराच कोण आहे. चला शेवटचा चेंडू विजयासाठी. अजूनही एक आणि हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि विजय होतोय. भोईर कुटुंबीय हार्दिक हार्दिक अभिनंदन. सेमी फायनल मध्ये प्रवेश करतोय आणि जर चिठ्ठी मध्ये नाव आला तर फायनल. लक धर्मेंद्र दादा सांगते आम्हीच फायनल, आम्हालाच बाय. चला योगेश तांडे आपला निर्णय क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीचं आव्हान केलंय ते रोनक तांडेल याच्या संघाला. आणि कपिल आणि रुपेशने यायचे आपलं पारितोषिक घेण्यासाठी. आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, ते घेण्यासाठी यायचंय. सरांना विनंती करतोय का आपल्या हस्ते दोघांना पारितोषिक द्यायचंय. कपिल भोईर आणि रुपेश भोईर. रुपया
कपिल रुपेश चांगली फलंदाजी दोन्ही खेळाडूंकडून पाहायला